ग्रंथ वेडा हा पंडित तुझ्या सारखा, ग्रंथ वेडा हा पंडित तुझ्या सारखा, मी असा ना. पाहणार आहोत दुष्ट मनुष्य. जगामध्ये दुष्ट मनुष्य कसा असतो. एका तरीकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंताने आपल्या सहचारी भिक्खूंना खालील प्रमाणे प्रवचन दिले. आता भगवंत नेहमीप्रमाणे असे प्रवचन देत होते. भगवान आपल्या धर्माचा उद्देश आपला नेहमी सांगतच राहायचे. मग एका दिवशी भगवंत आपल्या भिक्खूंना आपल्या धर्माचं प्रवचन द्यायला लागले. ते कशाचे की दुष्ट मनुष्य कसा असतो ते भगवंत आपल्या भिक्खूंना सांगायला लागले की दुष्ट मनुष्याचे कारणे काय आहेत, दुष्ट मनुष्य कसा राहतो, त्याला कसं ओळखायचं हे भगवंताने आपल्याला का सांगणार आहे. भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हाला माहित आहे का? भिक्खूंनी नाही म्हणतात भगवंत बोलले. भगवंताने विचारले की दुष्ट माणसाला कसं ओळखायचं हे भिक्खूंना विचारलं तर भिक्खू म्हणले की नाही, आम्हाला दुष्ट माणसाला ओळखा येत नाही. तर भगवंत म्हणले की तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो. दुष्ट मनुष्य न विचारता दुसऱ्याचे दोष दाखवतो. जे दुष्ट मनुष्य असतो विचारो न विचारो परंतु ते न विचारता ते दुसऱ्याचे दोष दाखवण्यामध्ये नेहमी खंबीर असतो. म्हणजे दुसऱ्याला खाली पाडण्यासाठी नेहमी खंबीर असतो, उभा राहतो. ते म्हणजे दुष्ट माणसाचे लक्षण. आता दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायला नको, आणि जर त्याला दुसऱ्याबद्दल विचारले की तो बघायला तयार होत नाही, आणि तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंग्य न लपवता रसाळपणे लपशीवर सांगत राहतो. जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावर तो दुसऱ्याचे गुण सांगतो, तो मनुष्य विचारले असतानाही आपले दोष उघडे करत नाही. मग ते विचारता बोलायला नको, वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो, परंतु त्याला तपशील छपितो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य आहे. भिक्खूंनो, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघडे करत असतो, आणि विचारल्यावर तो सांगायला नको, तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणाचे भरमसाठ वर्णन करीत असतो. भिक्खूंनो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा. भगवंताने दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे कशा प्रकारे सांगितलं. भगवंत म्हणले की दुष्ट मनुष्य अशा प्रकारचा राहतो, ते म्हणजे आपले दोष लपवण्यासाठी दुसऱ्यावर इज्ञान घालतो, दुसऱ्याला दोषी ठेवण्यासाठी तो नेहमी दुसऱ्यावर दोष टाकतो, ते म्हणजे दुष्ट मनुष्य. आपले दुष्ट लपवण्यासाठी दुसऱ्यावर हे टाकून टाकतो. आपण चोरी केली परंतु दुसऱ्यावर चोरी घालतो, ते म्हणजे दुष्ट मनुष्य. म्हणजे आपलं मन खूपच गढूळ परंतु लोकांचं मन गढूळ हे दाखवण्याचा प्रयत्न करतो, ते म्हणजे दुष्ट मनुष्य असतो. आणि तो नेहमी लोकांबद्दल वाईट चित्तो, लोकांना कधी पण वाईट हवं, लोकांचं कधी पण खराब व्हावं, लोक कधी पण खालीच राहावं आणि हे आमच्यावरून वरी जाऊन हवं, असे विचार कोण करतो? दुष्ट मनुष्य राहतो. आणि त्याच्या नेहमी त्याचा विचार, त्याच्या डोक्यामध्ये एकच विचार राहतात, ते म्हणजे वाईट छबी, वाईट गोष्टी, ते त्याच्या मेंदूमध्ये सारखे खेळत असतात. ते कधी पण लोकांबद्दल वाईट विचार करायला लागतो, लोकांना कधी पण खाली समजायला लागतो, आणि लोकांना कधी पण अपराधी ठरवायला लागतो, ते म्हणजे दुष्ट मनुष्य असतो. कधी पण लोकांना हत्या करण्यासाठी प्रोत्साहित करतो, त्याला हत्या कर, मी तुझ्या पाठीमागे आहे, ते म्हणजे दुष्ट मनुष्य असतो. लोकांना वाईट बोलण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करतो, ते म्हणतो की तू वाईट बोल, मी तुझ्या मागे आहे, ते म्हणजे दुष्ट मनुष्य. लोकांना बिघडण्याचं काम करतं कोण? तर दुष्ट मनुष्य लोकांना बिघडण्याचं काम करतं. म्हणजे भगवंताला कळून चुकले की या जगामध्ये असे काही लोक दुष्ट आहेत, एक दुष्ट दुसऱ्याला बिघडण्यासाठी नेहमी खंबीर असतो. हे आता जगामध्ये चालतच आलेलं आहे. एक जे दुष्ट राहतो ते दुसऱ्यांना बिघडण्यासाठी काय काय पर्याय करेल हे त्यालाच माहिती आहे. म्हणजे हा चांगला कसा, ह्या चांगल्याला बिघडण्यासाठी ते खूपच काही पर्याय करण्यासाठी ते सोडणार नाही. त्याला दारूचे व्यसन लावतील, जर तो दारू पीत नसेल तरी सुद्धा त्याला पाजवतील, जर तो सिगरेट पीत नसेल तरी सुद्धा त्याला पाजवतील. ते म्हणजे चांगल्या व्यक्तीला सुद्धा वाईट बोलण्याचं काम कोण करतं? तर दुष्ट मनुष्य करतं. हेच राहतात दुष्टाला ओळखायचे कारण. तर दुष्टाला कसं ओळखायचं? दुष्टाचं मन ओळखायचं, तर चेहरा तेव्हाच ओळखून येतो की दुष्ट आहे की चांगला आहे. ज्या चेहऱ्यावर ओळखून येतो की दुष्ट आहे की चांगला आहे, ते कसं ओळखायचं? ते म्हणजे दुष्ट माणसाचे विचार खूप वाईट असतात. ते वरून चांगला दिसतो परंतु मनातून दुष्ट असतो. मनात काय चालू आहे हे त्याला आपल्याला कळता येत नाही, परंतु वरून काय चालू आहे ते त्याला दिसतं. आपण त्याचा वरचा चेहरा खूप आनंदात पाहतो, ते आपल्यासोबत गोडीने बोलतो, सुखाने बोलतो, परंतु मनात काय चालू आहे कुणाला माहित? त्याच्या मनामध्ये कपट सुद्धा असू शकतो आपल्याबद्दल, तो आपल्याबद्दल वाईट चित्तू सुद्धा शकतो आपल्याबद्दल. ते म्हणजे मनातल्या मनात तो आपल्याबद्दल खूप वाईट सुचत आहे, ते म्हणजे दुष्ट मनुष्य. त्याच्या दुष्टाच्या मुळाशी जाऊन त्याचा खोल आपण शोध काढून त्या दुष्टाला आपण शोधून काढलं पाहिजे, असे भगवंत सांगतात.
आणि दुसरं म्हणजे सर्वोत्तम पुरुष. आता सत्पुरुष कसा ओळखायचा, सर्वोत्तम पुरुष कसा ओळखायचा ते भगवंताने सांगितलं. एका तरीकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंताने आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, जगात 4 प्रकारची माणसे आढळतात. एके दिवशी भगवंत असेच प्रवचन द्यायला डबल बसले आणि भगवंत म्हणाले की आपल्या भिक्खूंना जगामध्ये असे 4 प्रकारची माणसं असतात जी चांगली असतात. हे 4 प्रकारच्या जगामध्ये खूप माणसे आहेत. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. 4 प्रकारचे यशोधरा ती रूपवान बाळ राहुल तो सान माय पिता जे महान त्यागी आले गौतमान की जगामध्ये असा एक पहिला पुरुष राहतो, ते म्हणजे फक्त आपल्या स्वतःच सोचतो, स्वतःच मी चांगला व्हा, स्वतःच मी श्रीमंत व्हा आणि आपल्या परिवाराचा गिराचा त्याला काहीच घेणं देत राहत नाही. तो फक्त आपल्या स्वतःचा विचार करणारा कोण राहतो, पहिला व्यक्ती. आणि दुसरा म्हणजे मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. तिसरा प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या नाही. चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या हितासाठी झटत असतो. जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाच्या माखलेल्या चित्त्यावरील मशालीसारखे आहे. ते गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. त्याचप्रमाणे तो मनुष्य जगाला आणि स्वतःला निरुपयोगी आहे. बघत होतात की जगामध्ये 4 प्रकारचे माणूस आहेत. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे फक्त आपल्या स्वतःचा विचार करतो आणि दुसऱ्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो दुसऱ्यांचा विचार करतो, जो दुसऱ्याबद्दल चांगलं सोचतो, दुसऱ्यांचं मंगल व्हायचं सोचतो, इतर प्राण्यांना, इतर जीवांना, इतर कोणत्या पण छोट्या मोठ्या जीवांचा तो भलं सोचतो, आपल्या आईवडिलांचं भलं सोचतो, आपल्या लेकरांचं भलं सोचतो. ते म्हणजे दुसऱ्या प्रकारचा मनुष्य. त्यांना आपल्या स्वतःची कधीच पर्वा करत नाही. जर तो आजारी पडला तरी सुद्धा तो दुसऱ्यांचं बघतो. जर त्याला अंगावर कपडे जरी नसले तरी सुद्धा तो दुसऱ्याचं हित करण्यासाठी सोचतो. ते म्हणजे दुसऱ्या प्रकारचा व्यक्ती असतो, जे म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणासाठी नेहमी झटत असतो. आणि तिसरा म्हणजे मनामध्ये दोन्ही पण विचार, एक चांगली पण आणि एक वाईट पण, हे 2 मन घेऊन येणारा तिसरा व्यक्ती. म्हणजे एक तर मनामध्ये एक मन म्हणते की अरे तू चांगलं कर आणि दुसरं मन म्हणते की तू वाईट कर. हे त्याच्या मनातले 2 मन राहते. हे तिसरं मन म्हणजे ते तिसरं मन म्हणते की अरे तू म्हणजे पहिलं मन म्हणते की अरे तू चांगलं कर, तू लोकांच्या कल्याणासाठी झट, लोकांचा विचार कर. परंतु एक दुसरं वाईट मन म्हणते की अरे तू करू नको, तू फक्त आपल्या स्वतःचा विचार कर, फक्त तू थोडक्यात कर. हे याचं तिसरं मन, जे एकतर करू पण देतं आणि एकतर करू पण देत नाही. एकतर दान करू पण देतं आणि एकतर मनातून आपल्या टोचत पण राहते की दानच का केलं. ते म्हणजे तिसरं मन. आणि चौथं मन म्हणजे जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही. म्हणजे जो स्वतःच्या हितासाठी झटत नाही आणि दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही. त्याला आपल्या कपड्याची पर्वा राहत नाही, आपल्या वागण्याची पर्वा राहत नाही आणि दुसऱ्याची पण पर्वा राहत नाही. तो दुसऱ्यासाठी पण झटत नाही आणि स्वतःसाठी पण झटत नाही. म्हणजे जी चौथा व्यक्ती असतो ते कशासाठी झटतो, ते फक्त आपल्या पोटासाठी झटतो. त्याला आपल्या कपड्याची घेण्याची काही घेणं राहत नाही. तो फक्त आपल्या पोटासाठी आणि मध्ये पान करण्यासाठी जगतो. ते मनुष्य कसा असतो, ते म्हणजे एक सेनासारखा होऊन जातो. ते खूपच वाईट मनुष्य आहे. थुकव्यात पेटलेल्या मध्ये सेनाने माखलेल्या चित्तेवरील मशालीसारखा आहे. तो मशालीसारखा एक व्यक्ती आहे. ते म्हणजे चौथा व्यक्ती, जो स्वतःची पण पर्वा करत नाही, लोकांची पण पर्वा करत नाही, आपल्या परिवाराची पण पर्वा करत नाही. ते म्हणजे एक सेनाने बुडलेल्या मशालीसारखा एक मनुष्य असतो. ती खूप वाईट मनुष्य असतो. त्याला किती सांगण्याचा प्रयत्न करायचा, तू चांगलं वाग, तुझ्या घरात चांगलं वाग, लोकांशी चांगलं वाग, परंतु त्याला लोकांशी घेऊन देणं नाही, स्वतःचं पण घेऊन देणं नाही. तो स्वतःकडे पण बघत नाही की मी कसा वागत आहे आणि मी असं वागला आणि लोकांना काय त्रास होत आहे हे सुद्धा तो पर्वा करत नाही. म्हणजे चौथा प्रकार समज बघत होता की असा व्यक्तीला सांगून काही फायदाच नाही. तर आपण कितीही सांगण्याचा प्रयत्न करायचा, तू चांगलं वाग, चांगलं वाग, चांगलं वाग, परंतु ते चांगलं वागणारच नाही. कारण त्याचं मन आता सर्व दूषित होऊन गेलेलं आहे. त्याच्या मनामध्ये आता गढूळ पाण्याचा पूर येऊन गेलेला आहे. ते पूर काय आता बाहेर निघतच नाही, त्याच्या वाईट गोष्टी काय निघतच नाही. तो फक्त आपल्या पोटासाठी झटतो. ज्याला जे त्याचं ज्याला जे करू वाटलं तेच करतो. ते म्हणजे चौथा प्रकारचा माणूस. तो खूप दुरुपयोगी असतो, खूपच निरुपयोगी असतो.
जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाने अधिक चांगला पुरुष होतो. भगवंत म्हणतात की जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटते, आपल्या स्वतःच्या कल्याणाचा त्याग करतो आणि फक्त लोकांसाठी झटतो, त्यांना आपल्या अंगाची कधीच पर्वा करत नाही, आपल्या दुखण्याची कधीच पर्वा करत नाही, ते म्हणजे तिसरा नंबर सर्वात श्रेष्ठ पुरुष, ते म्हणजे तिसरा आहे, जे म्हणजे आपल्या स्वतःचं कधीच बघत नाही, आपल्या लेकरा बाळांचं बघतं. ते कोण असतं? आपली आई असते. ती आईच असते जे आपल्या शरीराचं बघत नाही, आपल्या कपड्या वेगळ्याचं बघत नाही. आमचं लेकरू मात्र सुखरूप राहावं, आमचं लेकरू शिकावं, हे कोण बघतं? तर आपली आई बघते. आईच आपल्या शरीराची पर्वा करत नाही, आपल्या कपड्याची पर्वा करत नाही, आपल्या जेवणाची पर्वा करत नाही. जेवण जर आलं तर आपल्या घासातला घास काढून देणारी आपली आई असते. तीच आई आपल्या लेकरांना घासातला घास काढून देणारी असते. ती म्हणजे कधीच स्वतःची पर्वा करत नाही. जरी ते लेकरू बिमार पडलं ती रात्रंरात्र जागून काढते. ती म्हणजे दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटणारी आई. जर कुणाला काही दुःख झालं, कुठं काही लागलं तर ती रात्रंरात्र जागून काढते. ती म्हणजे आई असते. ती म्हणजे तिसऱ्या प्रकारची व्यक्ती, जो दुसऱ्यासाठी रात्रंरात्र जागून काढते, दुसऱ्याच्या दुःखामध्ये सामील होण्याचे प्रयत्न करते. ती म्हणजे चौथ्या प्रकारचा व्यक्ती असतो. भगवंता की माणसाने कसं राहिलं पाहिजे, दुसऱ्यांचं मंगल करायला सोचलं पाहिजे, तीच ह्या जगाचा चांगला मनुष्य आहे. कधी स्वतःचं मंगल कधी सोचलं नाही पाहिजे. आपल्याहून पण मंगल लोकांचं मंगल हवं असं सोचलं पाहिजे. भगवंत बुद्धाने आपल्याला गाथा सुद्धा दिली, ती म्हणजे आम्ही असं सोचतो की सगळ्यांचं मंगल व्हावं, सबका मंगल व्हावं. जी छोटे मोठे जीव आहेत त्यांचे पण मंगल व्हावं, ज्या माझ्या आईने जन्म दिला तिचा पण मंगल व्हावं. ते म्हणजे दुसऱ्याबद्दल विचार करणारे मंगलगाथा आहे. दुसऱ्याबद्दल विचार करणारी मंगलगाथा आहे. छोट्या मोठ्या जीवांचं मंगल करणारी गाथा आहे. इतर लहान लहान रेंगणाऱ्या मुंग्याची मंगलगाथा म्हणणारी ती गाथा आहे. सरपटणाऱ्या प्राण्याची गाथा म्हणणारी मंगलगाथा आहे. त्या सापांना सुद्धा मंगल होईल, त्याला सुद्धा कुठंतरी जेवण भेटू दे. जे हव्यात उडत आहेत पक्षी, त्या पक्ष्यांना सुद्धा कुठेतरी निवारा भेटू दे, जेवण भेटू दे, पाणी भेटू दे. असं म्हणजे दुसऱ्याचं मंगल करणारी गाथा जी भगवान बुद्धाने आपल्याला सांगितलंय की भगवान बुद्ध म्हणतात, अरे कधी आपल्या मनाचं सोचू नका, आपल्या स्वतःचं कधी सुख सोचू नका, स्वतःच पण जास्त सोचा तर लोकांचं सोचा. कधी पण कुणाला दुःखात पडू नका, तुझ्या दुःखात सामील होण्याचा प्रयत्न करा. कारण जगामध्ये कसं आहे, जर कोणी दुःखी होत असेल तर त्याच्यावर आपण हसतो, त्या दुःखामध्ये आपण रडायला शिका. त्याच्यावर आपण मजा केली नाही पाहिजे. त्या दुःखावर, त्या दुःखामध्ये आपण एवढं सामील होता की असं की आपलं ते आहे, असं दुःखामध्ये आपण सुद्धा रडायला शिका. दुसऱ्याच्या दुःखावर कधी हसू नका. हा भगवान बुद्धांचा जीवन मार्ग आहे. हेच भगवान बुद्ध सर्वोत्तम पुरुष कधी होतो, जे लोकांच्या भल्यासाठी होतो, लोकांच्या दुःखामध्ये मदत करतो.